शिवसेनेच्या सत्ता संघर्षात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला गेला आणि यावेळी मुद्दा आहे तो थेट लोकसभेतील शिवसेनेच्या खासदारांचा। पण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। सध्या शिवसेनेशी संबंधित सुप्रीम कोर्टात दोन वेगवेगळी प्रकरणं आहेत। एका प्रकरणात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचं यावर ठाकरे आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरू आहे, तर दुसरं प्रकरण ठाकरे गटातून शिंदे गटात विलीन झालेल्या 6 खासदारांबाबतचं आहे। आणि आजच्या व्हिडिओत हेच पाहायचंय की फुटीर 6 खासदारांच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं ठाकरेंची बाजू घेतलीये की शिंदेंची बाजू घेतलीये। सुनावणीमध्ये सिब्बलांनी कुठले मुद्दे मांडले। नमस्कार, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की ठाकरे गटामधून शिंदे गटात गेलेले 6 खासदार कोणते। परभणीचे खासदार संजय जाधव, मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे 6 खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेलेत। या 6 खासदारांच्या प्रवेशानंतर लोकसभेत ठाकरे गटाचं संख्याबळ 9 वरून 3 वर आलं, तर शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं। ठाकरे गटाकडे आता अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3 खासदार आहेत। आता खरी गोष्ट इथून सुरू होते। या 6 खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली, पण ठाकरे गटानं या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी ही याचिका दाखल केली आहे आणि ठाकरे गटाचा असा दावा आहे की हा निर्णय केवळ राजकीय दृष्ट्या नव्हे तर घटनात्मक दृष्ट्या सुद्धा चुकीचा आहे। ठाकरे गटाचा युक्तिवाद नेमका काय आहे बघूयात। पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या अनुसूचीकडे ठाकरे गटानं न्यायालयाचं लक्ष वेधलं। त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ काही खासदारांनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून त्याला राजकीय पक्षाचं विलीनीकरण म्हणता येणार नाहीये। मूळ पक्षाचं विलीनीकरण झालेलं नसताना 6 खासदारांनी घेतलेला निर्णय कायदेशीर दृष्ट्या टिकतो का हा प्रश्न ठाकरे गटानं उपस्थित केला। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला। लोकसभा सचिवालयाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाचं लोकसभेतलं संख्याबळ 9 वरून 3 वर आलंय, त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम होत असल्याचं आता सांगत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कपिल सिब्बलांनी केली आहे, म्हणजेच ठाकरे गटानं केली आहे। पण बघा, इथंच ठाकरे गटाला धक्का बसलाय, कारण सुप्रीम कोर्टानं सध्या या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिलाय। म्हणजेच आताच्या क्षणी लोकसभा अध्यक्षांनी दिलेली मान्यता, म्हणजे जे 6 खासदार शिंदेच्या गटामध्ये गेलेत त्याला दिलेली मान्यता ही योग्य ठरवलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं। त्यामुळे होणार काय, तर शिंदे गटाला लोकसभेत मिळालेलं स्थान अबाधित राहणार आहे। मात्र याचा अर्थ ठाकरे गटाची याचिका फेटाळली गेली आहे असा सुद्धा नाहीये, तर सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची दखल घेतली आहे। लोकसभा अध्यक्षांचं कार्यालय आणि संबंधित खासदारांसह ज्या प्रतिवादींना अद्याप नोटीस मिळालेली नाहीये त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। म्हणजेच ठाकरेंनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांना नोटीशी आता जाणार आहेत। शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी मांडली आहे। या प्रकरणावर सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्यात यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी न्यायालयाकडे केली आहे। म्हणजे आता शिंदे गटाला सुद्धा आपली बाजू कायदेशीररित्या सविस्तर मांडावी लागणार आहे। याच सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय। न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती अलोक अराधे यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय की अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या प्रकरणामधील सर्व संबंधित पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य आणि पुरेशी संधी मिळालेली होती का। खरं तर हाच या प्रकरणाचा कळीचा मुद्दा ठरतोय। आता पुढच्या सुनावणीमध्ये याच प्रश्नाभोवती कायदेशीर लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, कारण सुप्रीम कोर्टासमोर फक्त 6 खासदार शिंदे गटात गेले की नाही एवढाच प्रश्न नाहीये, तर त्यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की विलीनीकरणाची प्रक्रिया घटनात्मक दृष्ट्या योग्य होती का आणि लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायदेशीर प्रक्रियेच्या कसोटीवर टिकतो का। त्यात पावसाळी अधिवेशनात जर डिलिमिटेशनचं बिल काढलं तर त्या बाजूने या 6 खासदारांची मतं जाऊ नयेत आणि म्हणून या 6 खासदारांबाबत लवकरात लवकर निकाल सर्वोच्च न्यायालयानं द्यावा असं ठाकरेंचं मत होतं। पण सर्वोच्च न्यायालयानं थेट 2 आठवड्यांनंतर सुनावणीची तारीख दिल्यामुळं ठाकरेंचा मनसुबा आता तसा फसलेला आहे।
त्यामुळे सध्या तरी शिंदे गटाला मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण सुप्रीम कोर्टानं लोकसभा अध्यक्षांच्या म्हणजे ओम बिर्लांच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाहीये, म्हणजे शिंदे गट सेफ आहे. पण ठाकरे गटासाठी सुद्धा लढाई संपली नाहीये, कारण सुप्रीम कोर्टानं याचिका स्वीकारून संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे आणि पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. आता या 6 खासदारांचं विलीनीकरण कायदेशीर ठरून शिंदेचं पारडं जड होणार की ठाकरे गटाला दिलासा मिळणार? लोकसभा अध्यक्षांचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या कसोटीवर टिकणार की त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होणार? याचं उत्तर आता पुढच्या सुनावणीमध्ये मिळेल. शिवसेनेच्या सत्ता संघर्षातली ही सुनावणी सुद्धा आता अत्यंत महत्वाची ठरणार आहे, कारण हा केवळ 6 खासदारांचा प्रश्न नाहीये, तर पक्षांतर बंदी कायदा आणि लोकसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत आता सुप्रीम कोर्टाकडून पुढे काय महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत हे पाहणं महत्वाचं आहे.